तर मित्रांनो, हे 2025 ची सुरुवात आम्ही शेगावमधून केली. हाकेला धावून येणाऱ्या नातेवाईकांसोबत मी नेहमी वेळ घालवत असतो. भला मोठा कचरा जमा करण्यापेक्षा मोजकेच बरे. हॉटेल गावठी हिंगोली येथे नाश्ता करून आम्ही निघालो शेगावकडे. नांदेड ते शेगाव 250 किलोमीटरचा प्रवास. सुंदर राहण्याची व्यवस्था. गार्गीसाठी तर ही तिची आवडती गाडी. गाडीमधून उतरण्याचं नावच घेत नव्हती पोरगी. रूमवर फ्रेश होऊन आम्ही माऊलींचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या दिशेने निघालो. प्रवासामुळे गार्गी थकली होती आणि छोटा पांढरा ससा खूप गोड दिसू लागला. हा असा भक्ती निवाची ही इमारत एकदम सुंदर आणि स्वच्छ अशी. 3 स्टार 4 स्टार हॉटेलला सुद्धा मागे टाकणारी ही सुविधा. सोशल मीडियामुळे आम्ही घराघरात पोहोचलो आणि तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद एवढं आमच्यावर प्रेम करण्यासाठी. जेव्हा तुम्ही सर्वजण सर, दादा, ताई एक फोटो घेऊ शकतो का असं आम्हाला विचारताना, तेव्हा खरंच आपल्या कामाची हीच पोचपावती आहे असे आम्हाला वाटते. धन्यवाद तुम्हा सर्वांना. मंदिराच्या गाभाऱ्यात गार्गीसोबत मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला. लेकरासोबत लेकरू बनून जगण्याचा पुन्हा एकदा आपल्याला भगवंत संधी देतो, ती म्हणजे जेव्हा आपण आईबाप बनतो तेव्हा. खूप भली मोठी रांग होती, पण रांगेत थांबून प्रसाद घेण्यात एक वेगळाच समाधान आहे. जत्रेप्रमाणे नेहमी हजारो लोकांनी शेगाव नगरीचं हे मार्केट फळ फूल खेळणीने गजबजलेलं असतं. गार्गी सध्या लहान आहे, पण खेळणीचा हट्ट मात्र आतापासून सुरू आहे. कृष्णाजीच्या मळ्यात स्वतःला हरवून माऊलींच्या सोबत आपण आहोत असं मनाला नेहमी वाटत असतं. भयान शांतता आणि एक वेगळंच समाधान इथे लाभतं. हे गार्गीच्या फॉलोअर्सनी गार्गीला गिफ्ट आणलं. हो मग क्या बात आहे. बाय कर बाय. थँक्यू 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 वर दीदीला मग थँक्यू वर थँक्यू. दे आता दीदीला दे. दे वापस दे दीदीला. महाराजांचं पहिल्यापासून होतं की सेवा करा, सेवेकरी व्हा. खरंच इथं लूट नाही आहे आणि खूप छान वाटतं. नक्कीच तुम्ही जर आणखी शेगावमध्ये आला नसाल तर नक्कीच शेगाव नदीला एकदा भेट द्या. समाधान आणि शांतीला आपल्याशिवाय राहणार नाही. जय गजानन. गण गण गणात बोते. 3 दिवसाचा हा स्वर्गाचा प्रवास करून शेवटी निघालो पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात, पळापळीच्या रोजच्या आयुष्यामध्ये.